खूप छान वाटतं बघा. हाय हॅलो गुड मॉर्निंग. मी उर्मिला. माझ्या आणखीन एका मराठी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला सुखाचा, समृद्धीचा, आरोग्याचा जावो ही ईश्वर चरणी प्रार्थना. तर आज सकाळी सकाळी व्हिडिओला सुरुवात केली आहे. 6:30 वाजले आता. तर काल आहे ना आपण तुळशी मातेचं लग्न लावलं रात्री. तर आज आहे ना आता तिथं उत्तर पूजा करायची आहे आपल्याला. तर चला आता आपण आहे ना उत्तर पूजा करून घेऊ. तिथलं म्हणजे लग्न घर असलं म्हणजे किती असं पसारा वगैरे कसा असतो. तर चला आता आहे ना आपण उत्तर पूजा करून घेऊ. तुळशी मातेच्या काल लग्न लावलं त्याची. तर चला व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. तर बघा आपण काल इथं तुळशी मातेचं लग्न लावलं होतं ना. तर आता उत्तर पूजा करायची आहे. मी तुळशी मातेला हळदी कुंकू लावून घेते अगोदर. तुळशी मातेला हळदी कुंकू लावलं का स्वतःला पण लावून घेते. कोणतीही पूजा करताना देवाला हळदी कुंकू लावलं का स्वतःला पण लावून घ्यायचं असतं आधी. तर मग मला स्वतःला पण लावून घेतलं. त्यानंतर तुळशी मातेला फुल वगैरे वाहिलं. तर आमच्या इथं झाडाचेच फुलं होते तेच घेतले मी. ते फुल वाहिलं. त्यानंतर आपण खाली बाळकृष्ण आणि गणपतीचे स्थापना केली होती. त्यांना पण हळदी कुंकू वाहून घेतलं. आणि हवा आहे ना खूप होती त्यामुळे ना दिवाच राहत नव्हता. फक्त मग मी अगरबत्तीच लावली होती. तर दिवा राहतच नव्हता त्यामुळं. तर खाली बाळकृष्ण आणि आपण गणपतीची मांडणी केली होती ना त्याला पण हळदी कुंकू लावून घेतलं. त्यानंतर ओटीचं सामान उचलून घेतलं. हे ओटीचं सामान आहे ना एका ताटामध्ये ठेवलं. त्यानंतर बाळकृष्ण आणि गणपतीला पण उचलून घेतलं. ते पण एका ताटामध्ये ठेवले तिथंच. आणि त्यानंतर आहे ना आपण जो कलश मांडला होता ना तो पण काढून घेते. कलशामधलं पाणी आहे ना इथंच झाडांना टाकते मी. आणि नारळ काढून घेते. आणि अष्टदल कमल काढलं होतं ते पण काढून घेते. आणि हे तांदूळ आहे ना घरामध्येच आपण खिरीला किंवा भाताला वापरून घ्यायचे घरामध्ये. तर ते पण काढून घेते. पाटावर थोडे तांदूळ सांडले होते ते पण उचलून घेतले. म्हणजे वायाला जाऊन नाही द्यायचे ना. तर ते पण उचलून घेतलं. ते ठेवून देते आता सर्व. आणि आपण जे फुलं आणि पानं होते ना ते साईडला ठेवते मी इथं झाडाजवळच. म्हणजे ते वाळून जातात. त्यानंतर कलशातलं पाणी ना तिथं झाड लावले मी शेजारीच. तर त्या झाडांनाच टाकलं. आणि ऊस आणि ते पण काढून घेतलं. आता सर्व काढून घेते. तर ऊस आहे ना मी डब्यामध्येच लावले होते त्यामुळे ते डबे पण बाजूला काढून घेतले. त्या डब्यांमध्ये झाडं लावले होते ना त्यामुळे ते पण बाजूला ठेवून दिले. आणि साडी पण काढून घेते ही. तर आपण जी रात्री साडी नेसवली होती ना तुळशी मातेला ती पण काढून घेतली. तर अशा पद्धतीने ना उत्तर पूजा करून घ्यायची. त्यानंतर आपण जे हार वगैरे लावले होते ना मंडोळ्या बांधल्या होत्या तुळशीला त्या पण काढून घ्यायच्या. सर्व इथलं आवरून घेते. आणि तिथं आहे ना खाली झाडू पण मारून घेते. म्हणजे ना आपण जे रांगोळी काढली होती अक्षदा टाकल्या होत्या ना ते सर्व झाडून घेते. आणि एका ठिकाणी गोळा करून असं बाजूला आहे ना झाडाच्या बुडाला टाकून देते आता हे सर्व. कारण त्यामध्ये आपल्या अक्षदा पण आहे ना आपण जे तुळशीचं लग्न लावलं त्याला तर ते सर्व आवरून घेतलं आता. त्यानंतर आपली दररोजची देवपूजा. तुळशीला पाणी घातलं. तर तुळशीला पाणी घालून हळदी कुंकू लावून घेतलं. तर दररोजचीच माझी देवपूजा असते ही. तर तुळशीला पाणी घालताना मंत्र म्हणायचा तो मी सांगेल तुम्हाला नंतर. तर तुळशीला पाणी घातल्यानंतर आपण सूर्याला बी पाणी घालून घ्यायचं. तर इथं आहे ना सर्व अशी देवपूजा आवरून घेतली मी माझी इथली घरात म्हणजे तुळशी जवळची. आणि त्यानंतर घरातली देवपूजा तर आजीच करतात त्यामुळं घरातली पूजा काही मी करत नाही. कारण दुसरे भरपूर कामं असतात ना त्यामुळं. तर आजी म्हणते मीच करते तर त्याच करतात. त्यानंतर इकडं चहा उकळतोय. तर दीदीला कॉलेजला जायचं होतं तर त्यामुळे ना इथं चहा पण ठेवला आहे मी. विराज पण जाणार होता. त्यांच्या दोघांचा टिफिन करायचा होता मला. तर मी ना सकाळी म्हणजे पहाटे 4:30लाच उठली होती त्यामुळे ना कामं पटपट आवरून जातात. तर बाहेरची सर्व उत्तर पूजा होऊन गेली माझी. मुलांच्या आंघोळी झाल्या होत्या माझी पण झाली होती. म्हणजे बरेचसे कामं आवरून गेले होते. पोळ्या पण झाल्या होत्या फक्त भाजी बनवायची होती त्यांच्या टिफिनची. आणि इथं चहा ठेवत होती. तर मुलांना हरभरे खाताना त्यामुळे त्यांना हरभरे भिजत ठेवले होते. आणि इथं चहा पण देत होती. तर लगेच भाजी टाकली मी कढईमध्ये. तर भेंडीची भाजी बनवायची होती मला. तर भेंडीची भाजी टाकली मी कढईमध्ये त्या मुलांच्या टिफिनसाठी. तर भेंडी ना तेलामध्ये मीठ टाकून चांगली फ्राय करून घ्यायची. म्हणजे ना तिचा चिकटपणा आहे ना हा निघून जातो. तर कमीत कमी 3 ते 4 मिनटं आहे ना अशीच परतून घ्यायची. म्हणजे ते कढईला पण चिटकत नाही आणि चिकट पण होत नाही. ते बघा भेंडीचा कलर आहे ना मस्त असा बदलला आहे. असं हिरवी मस्त कलरची भेंडी दिसते. त्यामध्ये ना जिरे मोहरी टाकली. लसूण टाकला थोडासा ठेचून म्हणजे याच्यामध्येच परतून जातो.
जिरे मोहरी आणि लसूण टाकल्यानंतर आहे ना परत परतून घेऊ आपण, म्हणजे तेलामध्ये चांगलं लसूण परतून जातो. आणि ह्यानंतर आता आपण मसाले टाकू. तर तुम्ही हिरवी मिरची टाकली ना तरी चालते, पण माझ्या मुलांना ना लाल पावडरची आवडते ना, त्यामुळे मी लाल मसाला टाकते. तर 1 चमचा लाल तिखट आणि पाव चमचा हळद टाकली मी. हे मसाले चांगले परतून घेतीन. आणि एक काम करायचं, कारण आहे ना याच्यामध्ये थोडी जाडसर शेंगदाण्याचा भरडा आहे ना तो टाकायचा. त्याने ना खूप छान चव येते भेंडीला, छान भेंडी लागते खायला. तर बघा अशा पद्धतीने आहे ना मी भेंडी केली. तर खूप आवडते माझ्या मुलांना अशी भेंडी, ते टिफिनला अशीच भेंडी घेऊन जातात. तर हे बघा भेंडी तयार झाली माझी. आता मुलांची टिफिन भरती. तर बघा मस्त झाली ना. तर मुलांचे टिफिन वगैरे भरून दिले, मुले शाळेत गेली. इथं बाबांना चहा ठेवलाय लगेच मी. तर बाबांची आंघोळ झाली होती, त्यांना चहा आणि नाश्ता. तर आता हा चहा आहे ना बाबांना गाळून देते, नाश्त्याला देते. त्याच्यानंतर आता आपला स्वयंपाक. तर बघा चहा घेऊन चालली मी आता बाबांना. त्याच्यानंतर भाकरी करायची. आज मला बाजरीच्या भाकरी आणि मठाच्या डाळीची आमटी करायची आहे. तर ती डाळीची आमटी मी तुमच्या संग शेअर करणार आहे. तर चला आता इथं चूल पेटवून घेतली मी, भाकरी करून घेते पहिल्याच बाजरीच्या, आणि त्याच्यानंतर भाजी करते. कारण आहे ना चूल बराच वेळची पेटेल, मग त्यामुळं आहे ना भाकरी करायला सोयीस्कर जाईल. आर पडलेला असतो ना, त्यामुळं भाकरी पटपट होतात. तर आता बाजरीच्या भाकरी करून घेते सुरुवातीला. सकाळी सकाळी कसं भाकरी झाल्या का भरपूर काम असं आवरल्यासारखं वाटतं ना, त्यामुळे ना सुरुवातीला भाकरी करून घेते. आणि चूल पण चांगली पेटली आहे, वारं थोडं शांत झालं आहे ना, तर चूल पण छान पेटली आता. तर पटपट भाकरी करून घेते. त्यानंतर आहे ना मठाच्या डाळीची आमटी करणार आहे. तर बघा मस्त भाकरी झाल्या आहे माझ्या. आता आहे ना मसाला भाजून घेते डाळीची आमटी करण्यासाठी. खोबरं घेतलं आहे, कांदा आहे, लसूण, हिरव्या मिरच्या घेतल्या आहे 2, अद्रक आहे. असा मसाला वाटून घेतला आहे मी, पाट्यावरूनच वाटून आणला आहे. लाईट काही नव्हती आमच्याकडं, सध्या आमच्याकडं लाईटच राहत नाही, खूप लाईटाचा प्रॉब्लेम आहे. त्यामुळे ना मसाला पाट्यावर वाटून आणला आहे मी. आणि सगळं एकत्र वाटला आहे तो पाट्यावरती ना. आणि पाट्यावर वाटलेल्या मसाल्याची भाजी पण खूप छान लागते खायला. आणि कुकरमध्ये ना 3-4 शिट्ट्या करून घेतल्या डाळीच्या. आणि इकडं कढईमध्ये तेल तापायला ठेवलं आहे. तर आता आहे ना फोडणी देते मी, मसाला टाकते मसाला टाकते कढईमध्ये. तर आहे ना तेल सुटेपर्यंत चांगला आपल्याला मसाला तळून घ्यायचा आहे. मसाला तळून जर घेतला ना चांगला, तर मसाल्याचा वास पण खूप छान येतो आणि भाजी पण खूप मस्त अशी टेस्टी लागते. आता आहे ना मसाला तळला आहे, त्यामध्ये पाव चमचा हळद टाकते, 1 चमचा लाल तिखट टाकते आणि काळा मसाला, घरगुतीच काळा मसाला आहे तोच टाकणार आहे मी. तर आमचा मसाला आहे ना खूप छान झालेला आहे, भाजी खूप भारी लागते खायला. तर आता मसाले सगळे तळून घेते. आणि त्यानंतर आहे ना आपण जी डाळ शिजून घेतली ना मठाची, तर चला मठाची डाळ शिजून घेतली ना आपण कुकरमध्ये 4 शिट्ट्या करून घेतल्या मी, ती टाकून देते. आणि टाकल्यानंतर आहे ना चांगलं मिक्स करून घ्यायचं. आणि बाजरीच्या भाकरीबरोबर आहे ना थोडासा पातळ रस्सा चांगला लागतो ना खायला, त्यामुळे आहे ना मी थोडंसं पाणी टाकते. नाहीतर पोळ्या चपातीबरोबर थोडा घट्ट रस्सा केला ना तरी पण चालतो. तर मी एवढं पाणी वाढवलं आहे, गरमच पाणी टाकलं आहे मी. तर आमच्या 2 टायमाची भाजी आहे, सकाळची आणि दुपारची. तर त्यामध्ये मीठ टाकते. आणि आता चांगला कड येऊन देऊ आपण भाजीला, चांगली उकळी येऊ देऊ. त्यानंतर मग थोडीशी कोथिंबीर टाकायची हिरवी. तर बघा मस्त अशी भाजी शिजली आहे, कड पण छान आलाय तिला, तरी पण मस्त आली आहे. तर चला आता आहे ना मस्त गरम गरम बाजरीच्या भाकरी आणि भाजी जेवण करायचं आणि मळ्यात जायचं. आणि मळ्यातून आल्यानंतर परत तुमच्या संग बोलायचं. मळ्यातून आले, हातपाय धुतले, आता घरातच आली आहे. तर चहा ठेवते मी आणि परत तुमच्याशी बोलते. तर चला आज आहे ना खूप दमल्यासारखं झालंय मळ्यातून आल्यानंतर. तर चला आता अरे 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 हे बघा स्वयंपाक झालाय आमचा, मस्त पिठलं भात केलाय आम्ही, भाकरी आहे. तर त्याच्याबरोबर मस्त असं पातळ पिठलं बनवलंय. तर व्हिडिओची एंडिंग मी इथंच करणार आहे. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप असे धन्यवाद.